समृद्धी महामार्गावर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर प्रथमच आगमन झाले। यावेळी गाड्यांच्या मोठ्या ताफ्यासह आणि कडेकोट बंदोबस्तात त्यांचे आगमन होताच कोपरगावमधील शिवसेना शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष नितीन आवताडे यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते समृद्धी महामार्गावर जमले होते। खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी आणि जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून त्यांचे उत्साहात स्वागत केले। दरम्यान पक्षप्रवेशानंतर प्रथमच समृद्धी महामार्गावर दाखल झालेल्या खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली। यावेळी कोपरगावमधील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जोरदार स्वागत तुमचं होते। काय भावना आहे? काय पहिली प्रतिक्रिया? ज्या अर्थानं या सर्व तमाम कार्यकर्त्यांचे पद्धतीने स्वागत केलं याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की त्यांच्यामध्ये किती माझ्या येण्यानं आनंद निर्माण झालेला आहे आणि माझं जे स्वागत आहे याचा अर्थ मी घेतलेला निर्णय कसा योग्य आहे हे आपल्याला हे चित्र आज समोर दिसतात। अनेक टीका जे आहे तुमच्यावरती होत आहे, काय नेमकं या निर्णय घेण्यामागे काय कारण नेमकं? टीका करणारे फार थोडे लोक आहेत आणि न करणारे किंवा समर्थन करणारे किंवा मी आलो हे आनंद व्यक्त करणारे अनेक लोक आहेत। तुम्हाला मतदारसंघात फिरू देणार नाही, शिर्डीत पाय ठेवू देणार नाही म्हटलं होतं, ते त्यांनाच विचारा। मी आता फिरणारच आहे आणि पाय ठेवणारच आहे। काय कारण तुम्ही जे शिवसेनेत प्रवेश केलाय, काय कारण या सगळ्या गोष्टींची? याची कारण मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलेली आहे की ज्या पद्धतीने मी तुम्हाला मुलाखत दिलेली आहे, वारंवार त्या सांगण्याची गरज नाही। पण एक निश्चित आहे की मतदारसंघाच्या भल्यासाठी, तमाम जनतेच्या विकासासाठी मी खऱ्या अर्थानं जे पाऊल उचललंय ते माझ्या मते माझ्या विवेकबुद्धीने बरोबर आहे अशी मला सांगता शांतपणे विचारा सगळ्या। विरोधात असल्यामुळे विकास कामांना निधी मिळत नव्हता का तुम्हाला? नेमकं काय कारण होते? विरोध काम आता याबाबतची जी काही हे आहे की निश्चितपणानं जे काही प्रोजेक्ट या मतदारसंघामध्ये आणायचे आहेत, प्रामुख्यानं 2 वर्षामध्ये मी रेल्वेच्या बाबतीतले जे प्रश्न आहेत की आपला हा नाशिक ते पुणे रेल्वे मार्ग असेल किंवा हा बेलापूर ते परळी मार्ग असेल, यासाठी कंटिन्यू झगडतो आहे। दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जे 115 TMC पाणी पश्चिमेला वाहून जाणारे जे पाणी, ज्यामध्ये मी 9 ते 14 मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की निवडणुकीच्या बाबतीमध्ये मी काय जो संघर्ष केला, त्याचप्रमाणे या पाण्यासाठी देखील त्याच वेळेला या मागण्या मी लावून धरल्या होत्या आणि त्याची खरे आता फलश्रुती आता निर्माण झालेली आहे। आणि 24 यासाठीचे प्रोजेक्ट पूर्णपणे आपल्या या घाटमाथ्यावरच्या म्हणजे जे खोरे आहेत, म्हणजे गोदावरी खोरा असेल, तापी खोरा असेल किंवा मुळा खोरा असेल किंवा प्रवरा खोरा असेल, या भागाला निश्चितपणे आणि प्रमुखतः आपला जो भाग आहे त्याला निश्चितपणे वरदान ठरणाऱ्या योजना आहेत। ते प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर हे पाणी 115 TMC मधलं पाणी जरी आपल्या संपूर्ण भागात आलं तर आपला भाग हा अत्यंत निश्चितपणे जो नॉन इरिगेटेड आहे, तिथे आता पाणी मध्ये 8 TMC पाणी गेलं दर वर्षाला जात आहे, ते पाणी थांबेल आणि जो अजून सुजलाम सुफलाम व्हायचा भाग आहे तो राहिलेला भाग निश्चितपणे आपल्याला या पाण्यामुळे सुजलाम सुफलाम करता येईल। रस्त्याचे प्रश्न आहेत, अनेक विषय आहेत की ज्या विषयासाठी मी सतत संघर्ष करत आलोय, त्या करण्यासाठी मला या माध्यमातून निश्चितपणे काहीतरी जनतेच्या पदरामध्ये या विकासासाठी आणता येईल हा माझ्या मनातला। गेल्या दोन वर्षात 17 कोटी रुपयाचा निधी जो होता तुम्ही खर्च नाही केला, मग विकास कसा करणार? तुमच्याकडे ज्या बातम्या आलेल्या आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आलेल्या आहेत। खरं म्हणजे आतापर्यंत जो मी खर्च केलेला आहे जवळजवळ, आता याची सगळी माहिती तुम्हाला मी देतो। यामध्ये आम्हाला दर वर्षाला 5 कोटी खासदार निधी मिळतो। त्या निधीतून 24-25, 25-26 ही 2 वर्ष झालेली आहेत। या 2 आर्थिक वर्षात 9 कोटी 80 लाख निधी प्राप्त झाला, बरोबर। त्यातल्या 134 कामे आपण प्रस्तावित केलेली आहे। 134 कामे रुपये 9 कोटी 54 लाखाची प्रस्तावित केली आहे। त्यात 120 कामे मंजूर झालेली आहेत आणि त्यासाठी 8 कोटी 55 लाख 41 हजार निधी पण मंजूर झालेला आहे। 23 कामं पूर्ण झालेली आहेत, त्यासाठी 1 कोटी 47 लाख रुपये खर्च झालेले आहेत
आणि हे तुम्हाला आम्ही लेखी देतोय त्याची माहिती सर्व. आणि म्हणून हे केलेलं काम निश्चितपणे आपल्या समोर आहे. त्याचप्रमाणे अकोले तालुक्यातील जे DPDC आहे जे वार्षिक नियोजन आहे त्यामध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून 55 कामे अकोले तालुक्यासाठी म्हणजे 4,16,00,000चे, खासदार स्थानिक 24 कामे 1,62,00,000चे, संगमनेर तालुक्यासाठी जिल्हा विकास योजनेतून 78 कामासाठी रुपये 4,53,81,000, त्याचबरोबर खासदार स्थानिक 35 कामे 6,84,00,000, कोपरगाव तालुक्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 29 कामासाठी 30,03,08,000, स्थानिक विकास निधीतून 25 कामासाठी. ह्या सर्व ही आकडेवारी मी तुम्हाला दिलेली आहेत. आणि जवळजवळ या DPDC म्हणजे जे स्थानिक विकास कार्यक्रम आणि माझा खासदारी कार्यक्रम हा मी पूर्णपणे खर्च करायचा प्रयत्न केला आहे. हे तुम्हाला मी लिखित तालुका वाईज किती केला आहे, किती कामं झाली हे तुम्हाला मी याच्यामध्ये देतो. दुसऱ्या पाहिलं तर ज्या पद्धतीने ठाकरे गटाकडून आज आरोप करण्यात येतोय तुमच्या 6 तुमच्यावरच नाही 6 खासदारांवर, काय तथ्य आहे त्या आरोपांमध्ये की तुम्ही गद्दारी केली, तुम्ही पैसे घेऊन पक्ष बदलला असा तो आरोप आहे, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? पैसे कोण मला नाही माहिती कोण देतंय आणि कोण घेतंय, आता त्यांनाच माहिती असेल. आणि ही आरोप करण्याची कार्यपद्धती झालेली आहे की आजपर्यंत लोकशाहीमध्ये अशा प्रकारचे ज्यावेळेला माणूस करतात पक्षांतर करतात किंवा दुसऱ्या पक्षामध्ये जातात त्याचा विचार न करता केवळ त्याच्यावर त्याच पद्धतीचे आरोप करण्याचा जो प्रकार आहे तो साधारणतः निश्चितपणे चुकीचा आहे. असा प्रकार काही झालेला नाही. आणि सर्वजण जे गेलेले आहेत ते या एकाच विचाराने गेलेले आहेत की आपल्या मतदारसंघामध्ये पुढच्या दृष्टीनं जी काही विकासाची कामं व्हावीत, पुढच्या निवडणुका सुलभ व्हाव्यात, जनतेमध्ये मदत राहावी, जनतेमध्ये उत्साह राहा या भावनेने सर्वजण गेलेले आहेत. 15 दिवसाच्या आधी तुम्ही ठाकरे गटासाठी चांगले होतात, मात्र आज तुम्ही वाईट ठरताय. काय नेमकं या सगळ्या राजकारणाकडे काय? म्हणजे राजकारणामध्ये चांगलं आणि वाईट हे निवडणुका ठरवतात आणि त्यामुळे आता कोणी ठरवण्याचं काही कारण नाहीये. सर, ठाकरे गटाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आले आणि त्यानंतर आता शिंदे गटामध्ये प्रवेश करताय, मतदारांचा विश्वास घात नाही का? तो तुम्हाला वाटत असेल विश्वासघात नाही. जनतेच्या विश्वासासाठी जनतेच्या कामासाठीच हा केलेला प्रवेश आहे. त्यामुळं माझ्या दृष्टीनं हा विश्वासघात नाही. मतदार म्हणतात की वागचौरे साहेब स्वार्थासाठी गेले. स्वार्थ नाही याच्यामध्ये जनतेसाठी ज्या अर्थी गेलो त्या अर्थीच जनतेच्या भल्यासाठी गेलेलो आहे. बातमी तुमची प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूजसाठी प्रमोद पवार, कोपरगाव. कोपरगावकरांनो, बाजारात फिरून थकलात तरीही हवी ती वस्तू मिळत नाहीये का? मग या थेट द फॅमिली मार्ट मध्ये. तुमच्या घरासाठी लागणाऱ्या जवळपास सर्वच वस्तू आता एकाच छताखाली. लहान मुलांच्या आकर्षक खेळणी, मुलांचे व मोठ्यांचे कपडे, घरगुती वापराच्या वस्तू, किचनवेअर, भांडी, गिफ्ट आयटम, शैक्षणिक साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि दैनंदिन गरजेच्या 10,000हून अधिक वस्तूंचा भव्य संग्रह. उत्तम गुणवत्ता, भरपूर व्हरायटी आणि होलसेल दरांमुळे ग्राहकांची वाढती पसंती. सण उत्सव असो, वाढदिवस असो किंवा रोजच्या गरजेची खरेदी, प्रत्येकासाठी योग्य पर्याय फक्त द फॅमिली मार्ट मध्ये. मग वाट कसली पाहता? आजच भेट द्या द फॅमिली मार्ट, येवला रोड, शीतल हॉटेल शेजारी, कोपरगाव. द फॅमिली मार्ट, संपूर्ण कुटुंबाच्या आनंदी खरेदीचे विश्वासू ठिकाण.